माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार। महाराष्ट्रात लोकशाही संविधानाची हत्या करून भाजपाचं सरकार बसवल्याबद्दल कोश्यारींचा सन्मान। संजय राऊतांचा हल्लाबोल। महाडमधील राड्या प्रकरणी अटकेत असलेल्या विकास गोगावलेसह 8 शिवसैनिकांना जामीन मंजूर। राष्ट्रवादीच्या 5 जणांना न्यायालयीन कोठडी। लोकलमध्ये झालेल्या वादातून मालाड स्टेशनवर प्रवाशाची निर्घृण हत्या। पोलिसांकडून आरोपी ओमकार शिंदेला अटक। आरोपीला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। फक्त मुंब्राच नाही तर संपूर्ण राज्य हिरवं करू, इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यावरून भाजप नेत्यांची टीका। हिरव्या सापांना दफन करण्याचा कार्यक्रम हिंदू करतील, नितेश राणेंची टीका। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या समोर शिवसैनिकांचा गोंधळ आणि घोषणाबाजी। जिल्हा परिषदेतील तिकीट वाटपावरून शिवसैनिकांची नाराजी। कराडमध्ये पुणे डीआरआय विभागाची कारवाई। डीआरआयने सील केलेल्या शेडमध्ये अंमली पदार्थांची निर्मिती होत असल्याचा आरोप। साताऱ्यात 6,500 कोटींचं ड्रग्ज सापडल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप। कल्याण डोंबिवलीतील ठाकरेंच्या सेनेचे 4 नगरसेवक नॉट रिचेबल। पोलीस दखल घेत नसल्यामुळे सेनेने लावले बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर्स। अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर, तर गायिका अलका याज्ञिक यांना पद्मभूषण पुरस्कार। क्रिकेटपटू रोहित शर्माला पद्मश्री पुरस्कार। महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौरचाही पद्मश्री पुरस्काराने सन्मान। आणि 2026च्या पद्म पुरस्कारांची घोषणा। लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर कृषी क्षेत्रातील योगदानासाठी श्रीरंग लाड। वारली संगीतकार भिकल्या लाडक्या धिंगा यांना पद्म पुरस्कार। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या समोरच शिवसैनिकांनी गोंधळ घातला आणि घोषणाबाजी केली। जिल्हा परिषदेतील तिकीट वाटपावरून शिवसैनिकांमध्ये नाराजी असल्याचं समोर आलंय। पवार काका पुतण्यांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली। त्यांनी थेट दळभद्री असा शब्दप्रयोग करत पवारांवर टीका केली। शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री आणि अजित पवार 5 वेळा उपमुख्यमंत्री, पण यांना पुरंदरचा खंडोबा दिसला नाही असा टोला त्यांनी लगावला। एकनाथ खडसेंनी मला कायम त्रास दिला, माझ्यावर टीका केली, पण मी निवडून आलो असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटलांनी खडसेंवर सडकून टीका केली। तुम्ही सर्वांना त्रास दिला म्हणून तुम्हाला आज हे भोगावं लागतंय असा टोलाही त्यांनी लगावला। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेनं एकत्रित महायुती म्हणून निवडणूक लढवली। मुंबईकरांनी महायुतीला पसंती दिली, त्यामुळे आता लवकरच आमची एखादी बहीण मुंबई महापालिकेच्या महापौरपदी विराजमान झालेली दिसेल असं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं। राज्यातील सरकार भ्रष्टाचारी असल्याचं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी सरकारवर निशाणा साधला। महापालिका निवडणुकीदरम्यान पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याचा समाचारही त्यांनी घेतला। बारामती शहर राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी किरण इंगळे यांची निवड झाली। अजित पवारांकडून किरण इंगळे यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं। किरण इंगळे समर्थपणे जबाबदारी पार पाडतील असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला। शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंतांनी बंडखोरी केली आहे आणि उमेदवारी अर्ज दाखल केला। पक्षांतर्गत वादानंतर धनंजय सावंत हे जिल्हा परिषदेसाठी अर्ज दाखल करत त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला। परभणी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी झाली शिवसेना भाजपची युती फिसकटली। बोलणी झालेल्या जागांवर भाजपनं उमेदवार दिले, त्यामुळे शिवसेना आक्रमक झाली आहे। भाजपनं दिलेला शब्द न पाळल्याचा आरोप शिवसेनेनं केला। ज्यांना काबीळ झालेली असते त्यांना संपूर्ण जग पिवळं दिसतं असं म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना टोला लगावला। राऊतांनी ट्विट करत एकनाथ शिंदेंवर टीका केली होती, त्याला चित्रा वाघ यांनी उत्तर दिलं। धाराशिवमध्ये शिवसेनेच्या एबी फॉर्म वाटपावरून वाद झाला। झडपी उमेदवारांची तिकीटं राणा पाटलांकडे दिल्याचा आरोप करण्यात आलाय। राजन साळवी आणि शिवसेना पदाधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे, तर साळवींनी सर्व आरोप फेटाळले। कल्याण डोंबिवलीमधील ठाकरेंच्या सेनेचे 4 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत। पोलीस दखल घेत नसल्याचा आरोप करत बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर लावण्यात आले।
सोलापूरच्या जिल्हा परिषद गटातील 60 जागांवर भाजपचे उमेदवार निवडणूक लढणार आहेत, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत 3 तालुक्यांमध्ये भाजपनं युती केली आहे. मालेगाव महापालिका सत्ता स्थापनेमध्ये नवीन ट्विस्ट आला आहे. बहुमत असताना सेक्युलर फ्रंटनं शिवसेनेला पाठिंबा देण्याची साथ घातली आहे, तर शिवसेनेकडून सुद्धा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती आहे. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. नवी मुंबई महापालिकेच्या महापौर निवडीची तारीख ठरल्याची माहिती समोर येते. नवी मुंबई महापालिकेच्या महापौर निवडीची तारीख निश्चित झाली आहे आणि येत्या 5 फेब्रुवारीला नवी मुंबई पालिकेचा महापौर विराजमान होणार असल्याचं कळत आहे. यंदा महापौर पद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित आहे. माधुरी सुतार आणि नेत्रा शिर्के या नगरसेवकांची नावं महापौर पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. त्यामुळे आता नवी मुंबईमध्ये खुल्या प्रवर्गातून महिला महापौर कोण बसणार याविषयी उत्सुकता आहे आणि 5 तारखेला महापौर विराजमान होणार असल्याची माहिती समोर येते. महापौर निवडीची तारीख निश्चित झाल्याचंही कळत आहे. यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून देशातील 2026च्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. लोकनाट्य क्षेत्रात तमाशा कलाकार रघुवीर खेडकर आणि कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीरंग लाड यांना यंदाच्या वर्षीचे पद्म पुरस्कार जाहीर झाले. अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे, तर माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि गायिका अलका याग्निक यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. पालघरच्या जव्हारमधील वाळवंडा या अतिदुर्गम भागात राहणाऱ्या भिकल्या धिंदा यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केले जाणार आहे. आदिवासी समाजातील तारपा हे पारंपरिक वाद्य त्यांनी साता समुद्रापार पोहोचवलं. मागील 80 पेक्षाही जास्त वर्षांपासून भिकल्या धिंदा हे तारपा वाद्य वाजवत आहेत. क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर यांना पद्म पुरस्कार जाहीर झालाय. रोहित आणि हरमनप्रीत कौरचा पद्मश्री पुरस्कारानं सन्मान केला जाणार आहे. कराडमध्ये पुणे DRIनं मोठी कारवाई केली आहे. DRIनं सील केलेल्या शेडमध्ये अंमली पदार्थांची निर्मिती होत असल्याचा आरोप आहे. साताऱ्यात 6,500 कोटींचा ड्रग्ज सापडल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी केलाय. स्मृती मंधाना हिचं लग्न मोडल्यानंतर आता स्मृती मंधानाचा बालमित्र विज्ञान मानेनं पलाश मुच्छलवर गंभीर आरोप केलेत. पलाश मुच्छलनं 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करत त्यानं मुच्छल विरोधात सांगली पोलिसात तक्रार केली आहे. तर आपली बदनामी झाली असं म्हणत पलाश मुच्छलनं आता विज्ञान मानेला 10 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली आहे. महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारनं महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय. 2,696 कोटी रुपयांच्या तूर खरेदीला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. सलग सुट्ट्यांमुळे लोणावळा आणि खंडाळा परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. खंडाळा घाटामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या, त्यामुळे वाहतूक संथ गतीनं सुरू होती. कोल्हापुरात निवडणूक भरारी पथकाकडून 5 लाखाच्या साड्या जप्त करण्यात आल्या. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना वाटण्यासाठी साड्या आणल्याचा संशय आहे, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. करवीर तालुक्यातील बाशी गावात ही कारवाई करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील महिंदळे परिसरामध्ये बिबट्याचा वावर वाढलाय. पशुधनावर हल्ल्याच्या घटनाही वाढलेल्या आहेत, त्यामुळे शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बिबट्याच्या बंदोबस्तासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी शेतकरी करतायत. छत्रपती संभाजीनगरच्या चिंचखेडामधील भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुभाष काळेंवर जीवघेणा हल्ला झाला. औराळ्यातील काही लोकांनी लोखंडी रॉडनं मारहाण केली. यामध्ये सुभाष काळे गंभीर जखमी झाले. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोरगाव भाकरे गावातील उपसरपंच अर्चना चोपडेंनी उपोषण केलं. शासनाचा निधीचा गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांनी केलाय, तर तातडीनं चौकशी करून कारवाई करावी अशी मागणीही केली. जळगावच्या सुकळी गावातील सरपंच पदाची धुरा शिक्षकाकडे देण्यात आली आहे. शिक्षक संदीप पावरा यांची सरपंचपदी निवड करण्यात आली आहे, तर उपसरपंचपदी नितीन पाटील यांची निवड झाली. पुण्यात एका स्पा सेंटरवर विमानतळ पोलिसांनी छापा टाकला. स्पा सेंटरमध्ये अवैध व्यवसाय सुरू असल्यानं एकाला ताब्यात घेण्यात आला आहे आणि मुलींची सुटका करण्यात आली आहे. अहिल्यानगर शहराजवळील श्री क्षेत्र अगडगाव काळ भैरवनाथ देवस्थान इथं अभिनेता शयाजी शिंदे यांनी दर्शन घेतलं.
यावेळी त्यांनी देवस्थानच्या कारभाराचं कौतुक केलं आणि महाराष्ट्रातील राजकारण्यांना मिश्किल टोला लगावला. आगडगाव देवस्थान विश्वासांचा आदर्श राजकारण्यांनी घ्यावा, असं सयाजी शिंदे म्हणाले. रथसप्तमीनिमित्त तुळजाभवानी देवीची महाअलंकार रथपूजा मांडण्यात आली. आजपासून उन्हाळ्याची सुरुवात होते, त्यामुळे दिवस मोठा होतो आणि रात्र लहान होते. त्याचबरोबर सूर्य भगवान रथामध्ये आरूढ होत असल्याची आख्यायिकाही सांगितली जाते. त्यामुळे आज ही विशेष पूजा तुळजापुरात करण्यात आली. इंदापुरात